शेळीपालक बांधवांनो, मी यासीन खान, राहणार लौर, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. या ठिकाणी आपला खान गोट फार्म या नावाने NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत 2024 मध्ये पूर्ण झालेला आपला हा प्रोजेक्ट आहे. आपला जो शेळीपालनाचा व्यवसाय हा ज्याला आपण महाराष्ट्राचं काळं सोनं म्हणतो, जे की उस्मानाबादी शेळी आहे. त्या उस्मानाबादी शेळीमध्ये आपण काम करतोय. आपण ह्या उस्मानाबादी शेळीपालनाची एक 10 शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यावरती आपण पूर्णपणे जे काम केलेलं आहे ते ब्रीडिंगवरती काम केलेलं आहे. ब्रीडिंगवरती काम करून आपण चांगल्या पद्धतीची उस्मानाबादी शेळी निवड करून त्याच्यामध्ये आपण ब्रीडिंगवरती काम करून पुढे आपण तो फार्म डेव्हलप केलेला आहे. आपला जे शेळ्या आहेत ह्या पूर्णपणे बंदिस्त आहेत. आपण ह्यांना बिलकुलही बाहेर म्हणजे चरण्यासाठी सोडत नाही, किंवा ते शक्य पण नाही. 450 शेळ्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या वयानुसार ह्याच्यामध्ये आहेत, जसं की 1 महिन्याची पिल्लं असतील, 3 महिन्याची, 6 महिन्याची, 9 महिन्याची असतील, 1 वर्षाच्या असतील. त्याच्यानंतर गाभण शेळ्या असतील, विलेल्या शेळ्या असतील, लहान पिल्लांच्या शेळ्या असतील, किंवा ज्या नुकत्याच आटलेल्या शेळ्या आहेत. असं वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे प्राणी म्हणजे 1 दिवसाच्या प्राण्यापासून ते तुम्हाला आपल्या पूर्ण मोठ्या शेळ्यांपर्यंत आपल्याकडे सर्व प्रकारचे प्राणी बघायला मिळतील. त्याच्यामध्ये आपण 3 महिन्याच्या पुढं लहान बोकड किंवा पाटी जे असतील हे पूर्ण सेपरेट करतो, म्हणजे त्यांचे कंपार्टमेंट वेगवेगळे करतो. त्याच्यामुळे आपल्याला ते बाकीचे जे तोटे आहेत ते कमी करता येतात. तर ह्याच्यामध्ये आपला जो शेड आहे ते 200 फूट लांबी आणि 100 फूट रुंदी अशा पद्धतीचा आपण शेड बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये शेळ्यांना खाण्यासाठी गव्हाणीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये लेंड्या पडणार नाहीत किंवा चारा वेस्टेज होणार नाही किंवा चारा खराब करता येणार नाही. अशा पद्धतीचं आपण गव्हाणीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. शेळ्यांना पिण्यासाठी पाणीची 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याची आपण सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक ड्रिंकर बसवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे 24 तास स्वच्छ पाणी शेळ्यांना पिण्यासाठी देऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये जे हे केलेलं आहे ते चारा जे देतो आपण त्यांना, तर त्याच्यामध्ये एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय दोन्ही चाऱ्याचं आपण कॉम्बिनेशन करून त्यांना कुट्टी करून पूर्ण चारा गव्हाणीमध्ये देतो. त्याच्यामुळे चाऱ्याचं वेस्टेज पण कमी होतं आणि जे शेळ्यांच्या शरीरासाठी जे आवश्यक घटक आहेत, जे विटॅमिन्स असतील किंवा बाकी कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, ते जवळपास जास्तीत जास्त आपण त्या चाऱ्यातून कसे पूर्ण करता येतील ह्याचा विचार करून आपण त्या पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याचा चारा चांगला असल्यामुळे आपला खुराकाचा पण खर्च कमी होतो. कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये थोडासा खाद्याचा आणि खुराकाचा खर्च जास्त असतो. तर तो कमीत कमी करून आपण त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे आज रोजी जवळपास 450 प्राणी झालेले आहेत उस्मानाबादी शेळीचे. आपण 2021 मध्ये 10 शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे. आज रोजी आपल्याकडे 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 5 वर्षामध्ये आपण स्वतः ब्रीडिंगवरती काम करून 10 शेळ्यांपासून पुढे संख्या वाढवून प्रॅक्टिकली काम आपण स्वतः केलेलं आहे. शेडवरचे किंवा सगळे जे पूर्ण कामं असतील किंवा ह्यांचं मेडिसिन असेल किंवा आरोग्याची काळजी कसं असेल, आहाराचं नियोजन कसं असलं पाहिजे, ह्यांचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, गोठ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण स्वतः वैयक्तिक शिकलेल्या आहेत. कारण ह्याच्यामध्ये कसं असतं, एखाद्या शेळीचं आपलं ऑब्झर्वेशन किंवा एखादा जर रोग ओळखायचा असेल तर त्याचं आपल्याला निदान करता आलं पाहिजे. म्हणजे तुमची नजर तेवढी पाहिजे किंवा त्यांचा अनुभव आला पाहिजे, तरच आपण त्या शेळ्या आजारी आहेत किंवा कसं हे ओळखू शकतो. जर आपल्या शेळ्यावरती किंवा फार्मवरती शेळ्या जर आपल्याला एखादी आजारी असेल, ते जर ओळखता नाही आलं तर आपल्याला त्याच्यावरती उपचार काय करावे हे पण कळत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे काम असेल तर आपण पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकली काम पण शेडवरती केलं पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला पूर्ण अनुभव येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्राचं जे काळं सोनं म्हणतो, जे उस्मानाबादी शेळी आहे, ते निवडण्याचं एकमेव आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जी उस्मानाबादी शेळी आहे हिच्यामध्ये म्हणजे शासनाची आकडेवारी आहे, मी माझं वैयक्तिक सांगत नाही, 70% जुळ्यांचं प्रमाण आहे ह्या उस्मानाबादी शेळीमध्ये. बाकी इतर कुठल्याही ब्रीडमध्ये एवढं जुळ्यांचं प्रमाण नाही. सिंगलचं प्रमाण खूप जास्त आहे इतर ब्रीडमध्ये. महाराष्ट्राच्या ब्रीड असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण राज्याच्या ब्रीड असतील, त्याच्यामध्ये सिंगलचं प्रमाण जास्त आहे. आणि जी उस्मानाबादी शेळी किंवा बोकड जे आहे ह्याचं जे मटणाला चव आहे, ही जगामध्ये सगळ्यात चांगली जी मटणाला चव असेल तर ती उस्मानाबादी शेळीच्या किंवा बोकडाच्या मटणाला चव आहे. आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारा माल हा उस्मानाबादी शेळीचाच असतो. किंवा शेळीपालन व्यवसाय जर आपण करत असू तर त्याच्यामध्ये 70% माल हा कटिंगवरती जात असतो. शेळीपालन व्यवसायामध्ये संपूर्ण माल हा ब्रीडिंगला कधीच जात नाही आपला. तर शेळीपालनामध्ये 3 मार्केट आहेत, एक कटिंगचं मार्केट, एक ईदचं मार्केट आणि एक ब्रीडिंगचं मार्केट. तर ह्याच्यामध्ये 70% माल हा कटिंगसाठी असतो, 20% माल हा ब्रीडिंगसाठी असतो आणि 10% माल हा बकरी ईदसाठी असतो. म्हणजे असे वेगवेगळ्या स्टेजमध्ये किंवा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला घेता येतो. जर सर्वच प्राणी जर आपण ब्रीडिंगसाठी विकायचे म्हटलं तर ते शक्य होत नाही, किंवा आपल्याला 20 शेळ्यांमागे किंवा 10 शेळ्यांमागे एक बोकड लागणार असतो.
तर इतर जे बोकड आहेत ते सर्वच काय ब्रीडिंगला जातील असं काही नसतं, किंवा तेवढे कस्टमर पण नसतात. त्याच्यासाठी आपण सगळ्यात मोठं जे मार्केट आहे कटिंग मार्केट, त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस जास्त क्वांटिटीमध्ये काम करायचं असेल, तर त्याला बंदिस्त शेळीपालनाला पर्याय नाही आज रोजी. कारण काय झालेलं आहे, की मग तुम्हाला जर फिरस्तीमध्ये शेळ्या सांभाळायच्या असेल, तर एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 ते 50 शेळ्या सांभाळू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त शेळ्या तो फिरस्तीमध्ये सांभाळू शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये बाकी तुमच्याकडे पिसाळे कुत्रे असतील, किंवा हिंस्र प्राणी असतील, किंवा शेतामध्ये फवारणी केलेला असेल, किंवा प्लास्टिक असेल, ह्याचे जे तोटे आहेत, हे फिरस्ती शेळीपालनामध्ये ते तोटे जास्त असतात. तसे बंदिस्त शेळीपालनामध्ये हे तोटे सर्व आपल्याला भरून काढता येतात. फक्त बंदिस्त शेळीपालनामध्ये एक तोटा आहे, तो म्हणजे आपला खाद्याचा खर्च जास्त होतो. तर तो खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आपण चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलं, एकदल वर्गीय चारा आणि द्विदल वर्गीय चारा, तर ते दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण त्याच्यावरती खाद्याचं प्रमाण पण कमी करतो. आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांची हालचाल कमी असते, किंवा फिरणं जास्त नसतं, त्याच्यामुळे आहार पण कमीच असतो. तर मित्रांनो, आपण ह्या आमची शेती आमची पशुपक्षी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण माझा जो 5 वर्षाचा अनुभव आहे, किंवा जो आपण आजपर्यंत स्टडी केलेला आहे, तर तो वेगवेगळ्या विषयावरती शेळीपालनाचे आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या विषयावरती व्हिडिओची आवश्यकता असेल, किंवा तुम्हाला जो महत्त्वाचा विषय वाटत असेल, त्या कमेंटमध्ये तुम्ही त्याच्यावरती विषय टाका. त्या विषयावरती आपण नक्की पुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये त्याच्यावरती तुमचं मत नोंदवा, आणि ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.